चालू आहे आणि ज्या रनिंग मधल्या मुदतवाढीचे प्रस्ताव आहेत त्यापैकी हा एक सफाई कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव या ठिकाणी 3 महिन्याच्या मुदतवाढीकरता या ठिकाणी दिलेला आहे। कारण यामध्ये ठेकेदारांनी काही कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत द्यावं, ठेकेदारांनी जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं पोट त्या घर हे त्या पगारावरती चालतं, त्यामुळं त्यांना वेळेत पगार मिळणं हे सर्वात महत्वाचं आहे। आणि हे आपण जर सचिव डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून जर हा प्रस्ताव 2 महिन्यापूर्वी टेंडर झाला असतं तर त्यांना हा पगाराची वाट बघण्यासाठी वेळ आली नसती। तर त्यांना त्या देखील सूचना करण्यात आलेल्या आहे की जेणेकरून आपण कुठलाही प्रस्ताव असो अगोदर वेळेत संपायच्या अगोदर आपण त्याचं टेंडर काढावं, जेणेकरून कुठल्याही त्या कर्मचाऱ्याला साफसफाई कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहता येणार नाही। दुसरी गोष्ट, आज आपण पाहताय की सचिव मॅडमकडे शिक्षण मंडळ देखील आहे आणि सचिव त्या या महापालिका सचिव देखील आहेत। तर दोन्ही डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये कामाचा लोड कर्मचारी कमी असल्यामुळे कामाचा लोड असल्यामुळे त्यांना काम करण्यामध्ये मागे पुढे होत असताना या ठिकाणी सदस्यांनी सूचना केली की या संदर्भामध्ये सुद्धा प्रशासनाने या ठिकाणी गांभीर्यानं पाहिलं पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्या प्रस्तावाचा असो किंवा महापालिकेचं कामकाज असो दीर्घाई होणार नाही याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी चर्चेला विषय हा चर्चेचा झाला। आणि बरेच असे काही प्रश्न छोटे मोठे प्रस्ताव होते की काही वॉटर सप्लायच्या संदर्भामध्ये प्रस्ताव होता, काही पंपिंगच्या संदर्भामध्ये प्रस्ताव होते आणि अशा पद्धतीनं या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत या स्थायी समितीमध्ये ज्या वेळेला नवी मुंबई महानगर या शहरासाठी आपण अत्यंत महत्वाची कामं अशी करत असतो आणि लोकांना त्या बाबतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा देत असतो, शिक्षण म्हणा किंवा आरोग्य सुविधा, इतर सर्व सुखसुविधा आपण चांगल्या पद्धतीने देतो। तर या सर्व गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे अशा देखील या ठिकाणी सर्व सदस्यांनी सूचना केली।